नमस्कार मित्रांनो, आज खूप दिवसानंतर मी तुमच्यासाठी हळदी कुंकाचा ब्लॉग घेऊन आली आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने डेकोरेशन कसं करता येईल, महागड्या वस्तू न वापरता घरात उपलब्ध असलेल्या साहित्यांमधून डेकोरेशन कसं करता येतं हेही तुम्हाला पाहायला मिळेल। सर्वात आधी आम्ही घराबाहेर छानशी रांगोळी काढली आणि ती रंगीबेरंगी फुलांनी सजवली। फुलांनी यासाठी सजवली की हळदी कुंकाच्या दिवशी आपल्याकडे फारसा वेळ नसतो, त्यामुळे आपण कमी वेळेमध्ये छानशी रांगोळी आपणही काढू शकतो। त्यानंतर ब्लाऊज पीस, मडकी, गहू आणि माझ्याकडे नेकलेस होता ते ठेवून छान अशी दुसरी रांगोळी मी काढून घेतली। त्यानंतर कार्तिकीचं बोऱ्हाण असल्यामुळे बोऱ्हाणचं डेकोरेशन करायचं होतं। मग माझ्याकडे माझं लग्नातलं पातळ होतं ते मी पडद्याच्या रॉडला लावलं आणि सेफ्टी पिनने ते पातळ सिक्युअर करून घेतलं। त्यानंतर कार्तिकीचं पोस्टर बनवून आणलं होतं ते आम्ही मधोमध लावलं आणि साईडला पतंगांची सजावट केली। त्यामुळे पूर्ण सेटअप खूपच सुंदर दिसत होता। त्यानंतर सोपसुपारीचा ट्रे काढून ठेवला, हळदी कुंकासाठी ताटसुद्धा काढून ठेवलं, त्यामध्ये पण छान डेकोरेट करून घेतलं मी ते ताट। वाणासाठी मी छान सिल्वर प्लेट्स आणल्या होत्या, त्यामध्ये बिस्किट वगैरे काढून ठेवले। चॉकलेटसाठी मात्र एक प्लेट रिकामी ठेवली होती, कारण आधीच जर चॉकलेट काढून ठेवलं असतं तर कार्तिकीने कार्यक्रम सुरू होण्याआधीच सगळी चॉकलेट संपवली असती। त्यानंतर मी छान समया लावल्या आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ठेवली। त्यानंतर सगळी मुलं जमली होती, कार्तिकी खूप एक्सायटेड होती। त्यानंतर मध्येच चौरंग वगैरे ठेवला, आजूबाजूला मुलं बसली होती आणि डोक्यावर टाकण्यासाठी मुरमुरे वगैरे ठेवले होते आणि अजून बरंच सामान ठेवलं होतं। अशा प्रकारे हळदी कुंकाची छान तयारी झाली। त्यानंतर सगळ्या बायका आल्या, त्यानंतर मी कार्तिकीला औक्षवान करून घेतलं आणि 5 जणींनी पण औक्षवान करून घेतलं। एक एक करून सगळ्यांनी कार्तिकीला औक्षवान केलं आणि कार्तिकी तर बस तिचं असंच होतं की बाबा लवकर चालू करा, लवकर चालू करा, कारण की तिला खूप एक्साइटमेंट असते कुठल्याही गोष्टीची। मुलं थोडी चुळबुळ करत होती, कारण डेकोरेशनमध्ये बरेच वेळ गेलं, त्यामुळे मुलं खूप आधीपासून आलेले होते तर त्यांना कंटाळवाणं झालं होतं ते। त्यानंतर आम्ही लूट केली, तो व्हिडिओ काढताच नाही आला, कारण की खूप गडबड झाली होती। काही मुलांना चॉकलेट्स मिळाले, काहींना नाही, त्यामुळे ज्यांना मिळाली नव्हती त्यांनाही नंतर चॉकलेट दिली। त्यानंतर सगळ्यांनी हळदी कुंकू लावलं, नमस्कार केला आणि मग छान फोटो सेशन झालं। सगळेजण एका फ्रेममध्ये येत नव्हते म्हणून आम्ही छोटे छोटे ग्रुप करून फोटो काढले। त्यानंतर मेन प्रोग्राम उखाण्याचा कार्यक्रम। आता तुम्ही ऐकू शकता की किती बायकांनी किती छान छान उखाणे घेतले म्हणून। गुळाचा शिरा, पांढरम पाटलाचं नाव घेतो, मीरा म्हणतात मला। आधीची ऍक्शन छान केली होती अशी। बहादुरा माझं गाव, विजयरामचं नाव घेतो, विद्या आहे माझं नाव। चला अभिषेकरावांच्या बहिणी 8 दिवस आणले। आता त्यांनी विशेष श्रीरामाचं नाव घेते, तुमच्यासाठी विशेष त्यांचे मंगळसूत्र सोन्याने गाठले, जोडले सुनील पाटलांसाठी आई वडील सोडले। मोत्याची माळ, सोन्याचा साज, शांतारामरावांचं नाव घेते, हळदी कुंकू आहे आज। अपेक्षा सुंदर दिसते गुलाबाची गळी, निलेशरामांचं नाव घेते, हळदी कुंकाच्या वेळी। ऋषीमुनींच्या आश्रमात ऋषींची सावली, जगदीश रावांचं नाव घेते, जन्म देणारी ती धन्य माऊली। नाव घ्या ना, नावात काय विशेष, नरेंद्रबाजी मिस्टर मिरेची मिस। गुलाबाचं फुल तोडताना हाताला रुततो काटा, गुलाबाचं फुल तोडताना हाताला रुततो काटा, नितीश रावांच्या सुखदुःखात अर्धा माझा वाटा। नारळाच्या झाडाला अमृताचा झरा, दिगंबर रावांचं नाव घेते, मंगळसूत्रातला हिरा। सौभाग्याची फुल, मनीष रावांचं नाव घेते, मी भारताची सून। दिनकररावाचं नाव घेते, हळदी कुंकाच्या वेळी। अशा प्रकारे आमच्या हळदी कुंकाचा कार्यक्रम छान पार पडला। तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय।